पुणे जिल्ह्यातील शिरूर शहराला होत असलेला दूषित पाणी पुरवठा बंद करून शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी शिरूर नगर परिषदेचे नगरसेवक मंगेश खांडरे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महबूब सय्यद, लोकशाही क्रांती आघाडीचे सचिव अनिल बांडे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याकडे करण्यात आली आहे। शिरूर शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं जात आहे। तेथे प्रचंड प्रमाणात कचरा साठलाय आणि फुटलेल्या ट्यूबलाईटचा खच पाहायला मिळतोय। शिरूर शहराला येणारं पाणी शेवाळयुक्त आहे, जेणेकरून ते पाणी पिण्यासाठी तर सोडाच, पण इतर वापरासाठी देखील योग्य नाही असं नागरिकांकडून सांगितलं जात आहे। याबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता असंच सांगण्यात आलं की या संबंधित निविदा काढण्यात आली होती, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून पहिल्याच ठेकेदाराला काम पाहण्यास सांगितलं होतं, पण त्या ठेकेदारानं अचानक काम बंद केल्यानं गैरसोय झाली। नगरपालिकेच्या कामगारांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं। लवकरात लवकर स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यातही आलं। या संदर्भात काही नागरिकांनी तसेच नगरसेवक मंगेश खांडरे आणि शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात। टायमिंग त्यांनी द्यावा आणि आमचे ना वेळेच्या वेळेवर टायमिंगला पाणी प्रेशरनी सोडावा। आम्हाला पाण्याचा प्रेशर खूप कमी येतो, आम्ही डोंगरावर असल्यामुळं कमी दाबाने पाणी येऊन आम्ही कसं भरायचं पाणी, हापच्यावर रोज जायला लागतं। रतीब लावल्यावानी पाणी आणायचं, आम्ही विकत घ्यायचं त्या याच्यावाल्या कोण रोज जारवाला येतो का काय त्याची वाट बघायची। असं पाणी देतात, आम्हाला पर घसे धरले, आमचे आजारी पडल्यात पोरं, पण आम्हाला पण घशाने बोलता येत नाही। आम्ही शिरूर हुडको कॉलनी इथली रहिवासी महिला असून शिरूर नगरपालिकेने जे आमच्याकडून घरपट्टी पाणीपट्टी जे आकारले 25% वाढ केली, पण आमचं म्हणणं आहे की शिरूर नगरपालिकेला की पाणी तरी आम्हाला निदान स्वच्छ द्या। इतकं पाणी स्वच्छ इतकं पाणी घाण येतं की आपल्या रोडचे जे गाया हे येतात ते सुद्धा त्या वास घेऊन पाणीसुद्धा पित नाही, तर आमची लहान लहान लेकरांना आम्ही कसं काय पिणार? त्या पाण्याने इतकं म्हणजे आजारी माणसं पडलेले, थकवा, कुणाला उजुला उलट्या इतकं, आणि वाढवले तर तुम्ही ते हे करा ना, फिल्टरचं काम करा। नुसती आश्वासनं देतात आणि बाजूला होतात, प्रत्येक वेळेस आश्वासन देतात आणि आम्हाला लगेच पाणीपट्टी भरा नाहीतर तुमचे नळ कट होते, असे धमके देण्याचे काय उपयोग आहे? बरं ठीक आहे, तुम्ही असं करता, पण गेल्या सर्व हुडको कॉलनीवाल्यांनी 20-20 हजार रुपये भरले, त्यावर तुम्ही आमचं दंड हे नाही करत का? त्याच्यावर पण आम्हाला मग व्याज द्या ना। जोपर्यंत तुम्ही घरं आमच्यावर नावं नाही करत तोपर्यंत आमच्या 20 हजाराला व्याज द्या। आम्ही पण लोकांकडून व्याजाने घेऊनच ते 20 हजार रुपये भरलेले हां। आणि शिवाय इतके माणूस ते पाणी इतकं हिरवं आणि हे शेवाळलेलं पाणी येतं, रोज आम्हाला 10-10, 20-20 रुपयाचे हंडे घ्यावे लागतात जारचे। मी मंगेश खांडरे, शिरूर नगरपालिका नगरसेवक। या आपण आत्ता जिथं उभा आहोत हा शिरूर शहराला पाणी पुरवठा करणारा फिल्टर प्लॅन्ट आहे। हा फिल्टर प्लॅन्ट अद्ययावत आहे, पण आता सध्या या फिल्टर प्लॅन्टची अशी दुरावस्था आहे की इथं फक्त नगरपालिकेचा एकच कर्मचारी आहे। तो कर्मचारी कालपासून ठेकेदारांनी ठेक्याची मुदत संपल्यामुळं काम बंद केलं त्याचं। त्यानंतर पाण्याची दुरावस्था झाली, लोकांना इतकं गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणी नगरपालिकेच्या माध्यमातून जाते, तरी नगरपालिकेचा कुठलाही नगरसेवक किंवा पाणी पुरवठा चेअरमन, नगराध्यक्ष म्हणा, की कुठल्याही प्रकारची हालचाल करताना दिसून येत नाही। फक्त मिटिंगा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसतात त्यांच्या आणि तिथं मिटिंगा घेतात आणि मिटिंग झाली की ते फक्त सांगतात हे करा, पुढं त्याची अंमलबजावणी कशी होती काय होती कुणीही पाहत नाही। तसं पाहायला गेलं तर पाणी हा मनुष्याच्या आयुष्यातला जीवनावश्यक घटक आहे, त्याच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष होतं। आता आपण इथं या फिल्टर प्लॅन्टवर उभे, इथं फक्त नगरपालिकेचा एक कर्मचारी आहे। या फिल्टर प्लॅन्टला कुठलीही सुरक्षेची हमी नाही। उद्या जर एखाद्या माती फिरूला वाटलं काय करायचं त्याच्या डोक्यात आलं आणि त्यांनी जर इथं येऊन काय टाकलं आणि जर काही न होता काही झालं तर ह्याची जबाबदारी पूर्णपणे कोण घेणार? CO मॅडम कधी हजर नसतात। आत्ता 2-3 दिवसापासून पाण्याचा केमिकलयुक्त पाणी आपल्या शिरूर शहराला पुरवल्या जाते, त्या केमिकल कुणी टाकलं काय टाकलं एवढी मोठी घटना घडलेली असतानासुद्धा मुख्याधिकारी CO स्वतः पुण्यामध्ये मिटिंगा करत बसले आणि तिथून फोनवरती सगळं हँडलिंग चाललं होतं। मग काल संध्याकाळी ज्यावेळेस मी कलेक्टरांना आणि तहसीलदारांना फोन केल्यानंतर CO मॅडम आज सकाळी 11 वाजता आल्या आणि आत्ता पण ते इथं नाही, आता स्वतःची गाडी इथून धुवून मागवली आणि तिथून म्हणले की संध्याकाळी मला माझ्या घरी जायचं आहे आणि आता तिथं घेऊन मिटिंगा करता येते आणि इथं कुणीच नाही। हा बेवारस प्लॅन्ट आहे, आत्ता सध्याला हा प्लॅन्ट पूर्णपणे बेवारस आहे, तर याची दखल नागरिकांनी घ्यावी आणि भविष्यामध्ये होणाऱ्या त्रासापासून जर वाचायचं असेल तर जास्तीत जास्त नागरिकांनी याच्याविरुद्ध माझ्याबरोबर साथ देऊन आवाज उठवा अशी मी विनंती करतो। सुरक्षेच्या दृष्टीने तातडीचे उपाय केले जात आहेत आणि
त्यासाठी तिथे मुख्याधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोणीही जाणार नाही याची दक्षता घेण्यात येते. आता आपण ज्याप्रमाणे पाहिलं तर त्याची स्वच्छता उद्याच्या उद्या लगेच करून घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पाण्याचं फिल्ट्रेशन आपलं चालूच आहे. तर लवकरच स्वच्छ पाणी शहराला पुरवठा होईल याची ग्वाही नगरपालिका देते. प्रतिनिधी अनिल सोनावणे, NTV न्यूज, शिरूर.